नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या लग्न विशेष म्हणजे विवाह विशेष भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर नवा कोरा हा ट्विस्ट आहे आणि 100% हा मालिकेमध्ये घडणार आहे. 7 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण राया आणि मंजिरी हे आता सायली अर्जुनच्या लग्नासाठी आलेले आहेत. सायलीची जी खास माणसं आहेत ती एक एक करून भेटायला येत आहेत आणि सायली अर्जुनच्या लग्नामध्ये ट्विस्ट येत आहे. कारण मेहंदीच्या वेळेस बघितलेलं आपण कला आणि अद्वैत आले होते आणि अद्वैतनं तर काय कमाल केली, ज्याच्यामुळं या प्रियाच्या हातावरची मेहंदीच रंगली नाही. कारण तिच्या हातावरती मेहंदी काढली गेली होती, ती शेणाची मेहंदी होती, हे तर आपण पाहिलेलं होतं. पण आता सायलीसाठी चुडा घेऊन, सौभाग्याचं लेणं चुडा घेऊन आलेली आहे, ती म्हणजे मंजिरी आणि राया. खास रेशमी चुडा आणलेला आहे, तोही पंढरपूरवरून ती घेऊन आलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या त्या आशीर्वाद लाभलेला हा चुडा मंजिरीने आणलेला आहे आणि तो फक्त आणि फक्त सायलीसाठी. आणि तो चुडा घेऊन जेव्हा सायलीकडे मंजिरी आलेली असते, सायली मात्र जाम खुश होते. त्याचवेळी आपली कुसुमताई पण तिथं असते आणि कुसुमताई म्हणत असते की पण अर्जुनची आणि सायलीची भेटच होत नाही, अर्जुनशी तिचा कॉन्टॅक्ट पण होत नाही. आणि सायली काल अर्जुनला भेटायला गेलेली होती, एवढी जीवावरती उदार होऊन एवढं कष्ट घेऊन सायली अर्जुनला भेटायला गेलेली होती. पण घडलं मात्र वेगळंच. तेव्हा मंजिरी म्हणते काय झालं, राया पण तिथे असतो. राया विचारत असतो काय झालं. तेव्हा कुसुमताई सांगू लागते काल सायली अगदी सुभेदारांच्या घरामध्ये घुसलेली रात्री, त्याचबरोबर तिने शिडीवरती चढून गेलेली, खिडकीतून अर्जुनशी बोलत होती. अर्जुन तिथे खुर्चीवरती बसलेला होता, पण अर्जुनचं तिचं काहीच बोलणं होऊ शकलं नाही. हे सगळं ती सांगत असते. सायली नाराज असते. सायली म्हणत असते की मला एकदा अर्जुन सरांसोबत बोलायचं आहे, त्यांच्याशी बोलून ठरवायचं आहे नक्की काय झालेलं आहे, मला त्यांना माझा जो हा सगळा प्लॅन सांगायचा आहे. म्हणून मी अर्जुन सरांकडे गेले होते, पण माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लागलेली आहे, त्यांना काहीच मला सांगता आलेलं नाही आहे. म्हणजे मी त्यांना सांगितलं तेव्हा तन्वी तिथं आली, म्हणजे प्रिया तिथं आली आणि तिने राडा घातला. तेव्हा तिथे राया आलेला असतो आणि राया म्हणतो काय सायलीताई एवढंच होय, आता मी आहे ना, काळजी करायची काही गरज नाही आहे. हा राया आहे ना, राया भाऊ आहे तुमच्यासोबत. तुमची आणि अर्जुन सरांची भेट होत नाही आहे की नाही सायलीताई, मी आहे. जिथं हा राया असतो तिथं टेन्शन घ्यायचं नाही, फिकर नॉट. कारण काहीही झालं तरी हा राया, हा भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला आलेला आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका, हा राया भाऊ तुमच्या मदतीला आलेला आहे आणि तुम्ही आता बघत राहा, तुमची आणि अर्जुन सरांची भेट होणारच आहे. असं सांगितल्यानंतर सायली म्हणत असते काय खरंच. तेव्हा इकडे मंजिरी पण सांगत असते की काळजी करू नको सायली तू, कारण राया हा घेऊन येईल, मंजिरी सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का हा सायलीला बसणार असतो. कारण राया हा आणायला निघालेला असतो, तो म्हणजे अर्जुनला. राया हा अर्जुनला घेऊन येणार असतो आणि या गोष्टीचा आनंद मात्र सायलीला खूप झालेला असतो. त्याचवेळी मंजिरी म्हणत असते की हा मानाचा चुडा मी तुझ्यासाठी आणलेला आहे आणि पहिलं हा मानाचा चुडा तुझ्या हातामध्ये आपण भरून घेऊया, ही खूप मोठी गोष्ट आहे. हा मानाचा चुडा हातामध्ये भरणं गरजेचं आहे. इकडे राया म्हणत असतो की सायलीताई तुम्हाला आता काळजी करायची काही गरज नाही आहे, हा राया आलेला आहे ना, तुम्ही अगदी बिनधास्त राहायचं आहे. तुमचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची फिकर करायची काहीही गरज नाही. मी आहे आणि मी तुमच्या अर्जुन सरांना तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. असं म्हणत राया आता अर्जुनला आणायला निघालेला असतो. कारण अर्जुनला घेऊन राया पोचणार असतो, तो म्हणजे इकडे सायलीच्या जनता चाळीमध्ये तो येणार असतो. आणि अर्जुनला तर इकडे कल्पना पण नसते, अर्जुन त्याच्या रूममध्ये असतो आणि घरातले सगळेजण देवीच्या मंदिरात गेलेले असतात. राया आता डायरेक्ट पोहोचतो, तो म्हणजे इकडे अर्जुनकडे, आणि अर्जुनला घेऊन तो निघालेला असतो. अर्जुनला घेऊन जेव्हा राया निघालेला असतो, रायाने अशा पद्धतीने काम करायचं ठरवलेलं असतं की सगळेजण विचार करतच बसले पाहिजेत. अशा जबरदस्त कंडिशनमध्ये राया अर्जुनला घेऊन येणार असतो. राया डायरेक्ट जातो, अर्जुनच्या रूममध्ये जातो आणि तिथे जाऊन अर्जुनला उचलतो म्हणजे लिटरली तो उचलतोच. कारण काहीही झालं तरीही त्याने ठरवलेलं असतं की अर्जुनला उचलायचं. उचलून तो खांद्यावर घेतो आणि अर्जुन म्हणत असतो की अरे सोड मला, सोड, कुठे घेऊन चाललाय.
पण राया मात्र ऐकायला तयार नसतो. रायाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मी फक्त आणि फक्त या माझ्या सायलीताईच्या आनंदासाठी प्रयत्न करणार आहे. आणि रायाने उचललेला आहे आणि अर्जुनला घेऊन तो सायलीकडे निघालेला आहे. ही गोष्ट सायलीसाठी खूप आनंदाची असते. सायलीला खूप भारी वाटत असतं. फायनली राया हा तिच्या भेटीला अर्जुनला घेऊन येत असतो. इकडे अर्जुन ओरडत असतो. रायाने डायरेक्टली अर्जुनला खांद्यावर घेतलेलं असतं आणि रायाला अर्जुनला घेऊन सायलीकडे निघालेला असतो. कारण अर्जुन आणि सायलीची भेट होणं गरजेचं असतं. कारण अर्जुनला पुढचं प्लॅनिंग सायलीला सांगायचं असतं. अर्जुनला हे सगळं सांगायचं असतं की लग्न होणार आहे, आपलंच लग्न होणार आहे आणि तुमची बायको मीच असणार आहे. कारण तिने चैतन्यकडे निरोप दिलेला होता, पण चैतन्यकडे निरोप देऊन पण काही उपयोग झालेला नव्हता. म्हणून तिने आता हा पुढचा प्लॅन अर्जुनला सांगण्याचं ठरवलेलं असतं. अर्जुनला फक्त तिला एवढं सांगायचं असतं की काळजी करू नका तुम्ही, मी आहे तुमच्यासोबत. या सर्व गोष्टी अर्जुनला सांगायच्या असतात. आणि अर्जुनला डायरेक्टली रायाने आणलेलं असतं ते म्हणजे कुसुमताईच्या घरी. कुसुमताईच्या घरी आणल्यावर राया अर्जुनला खाली उतरवतो. अर्जुनला खूप आनंद झालेला असतो कारण राया त्याला कुठे घेऊन आलेला आहे हे त्या एरियामध्ये आल्यानंतर अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि अर्जुन मात्र खुश झालेला असतो कारण सायलीच्या हातामध्ये मंजिरी चुडा भरत असते. आणि तेव्हा राया म्हणत असतो की काळजी करायची काही गरज नाही आहे, मी आहे ना भावा. आता तुमच्या दोघांची भेट घडवूनच आणलेली आहे, तुम्ही जर आता बोलून घ्या, तोपर्यंत आम्ही आहोत चहा पाण्याचं बघतोय. कुसुमताई आमच्या चहा पाण्याचं, असं राया डायरेक्टली कुसुमताईला सांगत असतो. आणि रायाने जे काम केलेलं असतं त्यामुळं इकडे अर्जुन आणि सायली दोघंही खुश झालेले असतात. तेव्हा सायली म्हणत असते, अर्जुन सर तुम्ही आलात. आणि सायलीला अगदी नवीन साडीमध्ये नटलेलं सजलेलं पाहून अर्जुन मात्र खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, सायली तुम्ही टेन्शनमध्ये नाही आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही मी अजिबात टेन्शनमध्ये नाही आहे अर्जुन सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे लग्न होणार तर आहेच आणि ते फक्त आणि फक्त आपल्या दोघांचं होणार आहे. त्या प्रियाने काही गोंधळ घालायचा तो घालू द्या, आपलं लग्न होणार आहे, मी याची हमी तुम्हाला देत आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. काहीही झालं तरी लग्न हे आपलंच होणार आहे अशी हमी सायली अर्जुनला देत असते. आणि म्हणत असते, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका अर्जुन सर, मी आहे ना स्वतः इथे तुमच्यासोबत. आणि अर्जुनला खूप भारी वाटत असतं. अर्जुन आणि सायली दोघंही बोलत असतात. रायाने जे सरप्राईज दिलेलं असतं त्या सरप्राईजमुळं सायली तर जाम खुश झालेली असते. सायलीला भारी वाटत असतं. आणि सायली म्हणत असते की अर्जुन सर फायनली तुमची आणि माझी भेट झाली. तुम्हाला माहिती आहे का, काल मी तुम्हाला भेटायला आले होते घरी. अर्जुन म्हणत असतो, काय काय सांगताय तुम्ही. तेव्हा सायली सांगते, हो काल रात्री मी खिडकीतून आले होते, अगदी शिडीवर चढून आले होते, नंतर प्रियाने मला पकडलं पण होतं. अर्जुन म्हणतो, काय खरं सांगताय तुम्ही हे. तेव्हा सायली म्हणते की हो अर्जुन सर मी खरं सांगत आहे. आणि हे ऐकल्यानंतर सायली अर्जुनला बोललेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की खरंच. तेव्हा सायली सांगते, हो मी तुम्हाला बोलले होते, मी सगळा प्लॅन पण सांगितला होता, पण तुमचं बहुतेक तुम्ही तसंच खुर्चीत झोपला होता का. तेव्हा अर्जुन सांगू लागतो की नाही, माझी तब्येत बिघडलेली होती, मला काल ताप होता आणि मी त्या तापाच्या ग्लानीमध्ये असेल, त्यामुळं मला ऐकायला आलं नाही. पण आता माझा सगळं आजारपण निघून गेलेला आहे आणि तेच खरं मी तुम्हाला सांगत आहे. कारण मी खरं सांगत आहे की आत्ता मी जाम खुश आहे, कारण हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळं शक्य झालेलं आहे. हे अर्जुन सायलीला सांगत असतो. सायलीला खूपच भारी वाटत असतं. सायली जाम खुश झालेली असते. आणि सायली म्हणत असते की काही झालं तरीही अर्जुन सर आज तुम्ही जे मला सरप्राईज दिलेलं आहे आणि हे सगळं राया भाऊमुळं शक्य झालेलं आहे. खरंच राया, तू आणि मंजिरी आला आणि एक सुखद धक्का तुम्ही दिलेला आहे, मला खूप बरं वाटलेलं आहे. तेव्हा अर्जुन पण म्हणत असतो की हो फायनली आमच्या दोघांची भेट झाली, या गोष्टीचा मला खूप आनंद होत आहे. सायली पण इकडे खुश झालेली असते. सायली म्हणत असते की हो खरंच आज तुमच्या दोघांमुळं आमच्या दोघांची भेट झालेली आहे, अन्यथा आम्हाला दोघांना भेटणं खूप अवघड झालेलं होतं. आणि आत्ता राया जेव्हा घरी आला तेव्हा मला कळत नव्हतं, त्याने डायरेक्टली मला उचललं आणि तो घेऊन इकडे मला आलेला आहे. हे जेव्हा अर्जुन सांगत असतो तेव्हा सायली त्याचबरोबर सगळेजण जाम खुश झालेले असतात. मंजिरी पण खुश असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली प्लीज तुमच्या हातची स्पेशल कॉफी बनवाल का, खूप दिवस झालं मी कॉफी घेतलेली नाही आहे. तेव्हा सायली म्हणते की बसा मी आत्ताच बनवते. आणि असं म्हणत सायली कॉफी बनवण्यासाठी जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो मी पण येऊ का. मग आता कुसुमताई आणि त्याचबरोबर हे सगळेजण बाहेरच्या रूममध्ये असतात. अर्जुन आणि सायली दोघंही कॉफी बनवत असतात. अर्जुन खूप रोमॅन्टिक झालेला असतो. तो सायलीला मिठीत घेत असतो आणि सायलीला म्हणत असतो की प्लीज.
ते 3 शब्द पुन्हा ऐकायचेत मला तुमच्याकडून, परत एकदा बोला ना तुम्ही. तेव्हा सायली म्हणत असते की आत्ता नाही. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही, मी तुमचं अजिबात ऐकणार नाही, मला ते ऐकायचं आहे म्हणजे ऐकायचं आहेच आणि तुम्ही मला बोललंच पाहिजे, असं अर्जुन म्हणत हट्ट करत असतो. तेव्हा सायलीला तो पाठीमागून मिठी मारतो, मिठीत पग घेतो आणि तिला म्हणत असतो की प्लीज, आज तुमच्यामुळं माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद आला आहे असं मला वाटायला लागले. नाही तर मला वाटलं होतं की मी पूर्णाजीला वचन दिले आणि सगळं संपलं आहे. तेव्हा सायली म्हणते असं कसं होईल, वचन तुम्ही दिले पूर्णाजीला, मी कुठं दिले वचन ना, त्यामुळं हे लग्न मी मोडू शकते. आणि आता त्यांनी डिवोर्स पेपर वगैरे काय कोर्टात फाईल केले ते करू द्या. आता आपण दुसरं लग्न करायचं आहे. जेव्हा दुसऱ्यांदा लग्न करणार आहोत तेव्हा काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण काही झालं तरीही आपण दोघं एकत्र आहोत आणि आपल्या दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही. काही झालं तरी मी मिसेस सायली अर्जुन सुभेदार आहे आणि मला कोणीही या सगळ्यातून बाजूला करू शकणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगत आहे. आणि सायलीने स्वतःहून अर्जुनला तिच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे. त्यामुळे अर्जुन मात्र खुश झालेला आहे आणि त्याहीपेक्षा सायलीने स्पष्टपणे अर्जुनला सांगितलेलं आहे की तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, लग्न तर होणार आहे, अर्जुन आणि सायलीचंच लग्न होणार आहे, काहीही झालं तरीही टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, असं म्हणत सायलीने अर्जुनला घट्ट मिठी मारलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.